नमस्कार शेतकरी मित्रांनो मी नवनाथ शिंदे स्वागत करतो आपल्या एम एच कॉर्नर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी आता महत्त्वाची अशी बातमी घेऊन आलेलो आहे। म्हणजेच तुम्हाला जी गोष्टीविषयी तुम्ही विचारपूस करत आहात त्याकरता तुम्हाला कुठे जायची गरज नाही। आपल्या चॅनलवरती तुम्हाला माहिती देणार आहे त्या विषयाबद्दल। तुम्ही त्या विषयाबद्दल खूप काही विचारता, जिकडे तुम्हाला विचारायचे तिकडेच विचारल्यानंतर तुम्हाला त्याचं उत्तर बरोबर असं मिळत नाही आहे। तर त्याकरता आपण हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आणि यामध्ये तुम्हाला शासन निर्णय पण दाखवण्यात येणार आहे की त्या योजनेमधील तुम्हाला जी खरी माहिती आहे ती इथे तुम्हाला भेटणार आहे। तर तत्पूर्वी आपल्या चॅनलवर नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि जवळच्या बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। तर चला व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्यात येणार आहे की ट्रॅक्टर विषय अनुदानाबद्दल माहिती। तर मित्रांनो, तुम्हाला ट्रॅक्टर अनुदानाविषयी माहिती आता तुमच्या कानावरती आलंच असेल की ट्रॅक्टरचं अनुदान आता वाढलेलं आहे आणि अनुदानामध्ये आता वाढ झाल्यामुळे आपल्याला ट्रॅक्टरवर 5 लाख रुपये अनुदानापर्यंत अनुदान आपल्याला भेटणार आहे। आणि मित्रांनो, हे खरं आहे की अनुदान इथं वाढ झालेली आहे आणि याबद्दल तुम्हाला जर ट्रॅक्टर लागला असेल, तुम्हाला कृषी विभागाकडे तुम्ही विचारपूस केली की आम्हाला ट्रॅक्टरची लॉटरी लागलेली आहे परंतु याबद्दल अनुदान वाढलेलं आहे का, तर तिथून तुम्हाला नाही असं तुम्हाला सांगण्यात येतं आहे। आणि तुम्ही जिथून कोटेशन काढता ट्रॅक्टरच्या जिथं शोरूमवर जाऊन तुम्ही तिथं कोटेशन काढून त्यांना पण विचारता तर ते पण नाही म्हणताय। कारण मी स्वतः माझ्याकडे भरपूर शेतकऱ्यांनी मला पण विचारलं होतं, त्याकरताच याबद्दल व्हिडिओ बनवणार आहे आणि तुम्हाला इथं परिपूर्ण अशी माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर मित्रांनो, यामध्ये अनुदान वाढ झालेली आहे त्याचा चार्ट पण इथं तुम्हाला व्हिडिओमध्ये अगोदर दाखवणार आहे आणि नंतर तुम्हाला जर अनुदान नाही असं म्हणत असेल तर तुम्हाला काय करायचे ते पण आपण इथं बघणार आहोत मित्रांनो। तर व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया इथं की चार्ट कोणता आहे। तर मित्रांनो, इथं पाहू शकता कृषी भवन न्यू दिल्ली 1 डिसेंबर 2023 पूर्वी इथं चार्ट हे दाखवण्यात आलेला आहे आणि आता इथं चार्ट आपण बघून घेऊया। तर बघा इथं टाईप ऑफ ॲग्रिकल्चर मशिनरी, तर इथं जे तुम्हाला घ्यायची मशिनरी त्याचं नाव इथं खालती आलेलं आहे। आणि इथं पहा दुसऱ्या चार्टमध्ये फॉर SC ST स्मॉल अँड मार्जिनल फार्मर्स वुमन अँड एनी स्टेट बेनिफिशरी, त्या शेतकऱ्यांसाठी इथं जे इतर ST SC मध्ये येतात आणि ज्या शेतकऱ्यांना कमी शेती आहे त्या शेतकऱ्यांसाठी अनुदान या चार्टमध्ये दाखवलेलं आहे मित्रांनो। आणि इथं पहा फॉर अदर बेनिफिशरी, म्हणजे ज्यांना जे इतरमध्ये येतात त्यांच्यासाठी बेनिफिशरी, त्यांच्यासाठी अनुदान हे दाखवण्यात आलेलं आहे। तर इथं पहा ट्रॅक्टर 2WD अप टू 20 PTO HP साठी अनुदान इथं पहा RS 2 लाख रुपये आहे। 2 लाख रुपये म्हणजेच इथं तुम्हाला पहिल्यांदा सांगण्यात आलेलं आहे की इथं SC ST किंवा स्मॉल शेतकऱ्यांसाठी इथं ज्यांना कमी शेती आहे त्या शेतकऱ्यांसाठी इथं 2 लाख रुपये अनुदान आहे 2WD साठी मित्रांनो। तर इथं 50% आहे पॅटर्न, म्हणजे 50% अनुदानावरच आपल्याला हे भेटणार आहे मॅक्झिमम। इथं पाहता इतर शेतकऱ्यांसाठी 40% अनुदान आहे ट्रॅक्टरसाठी 2WD साठी। RS 1,60,000 रुपये अनुदान इथं येणार आहे मित्रांनो। पहिल्यांदा कमी होतं अनुदान, आता अनुदानात वाढ करण्यात आलेली आहे हे इथं तुम्हाला दाखवणार आहे। तर पहा ट्रॅक्टर 4WD साठी, तर मित्रांनो अप टू 20 PTO HP, तर इथं RS 2,25,000 रुपये इथं तुम्हाला भेटणार आहे 50% अनुदान। ST ST आणि कमी शेती आहे त्या शेतकऱ्यांसाठी इथं अनुदान आहे। आणि मित्रांनो, इतर शेतकऱ्यांसाठी 1,80,000 असं आहे 40% सबसिडी। तर तिसरं पहा ट्रॅक्टर 2WD अबाव 20 PTO 40 PTO HP साठी 2.5 लाख रुपये इथं अनुदान आहे आणि इतर शेतकऱ्यांसाठी 2 लाख रुपये अनुदान इथं आहे। ट्रॅक्टर 2WD अबाव 40 PTO HP साठी 4,25,000 रुपये अनुदान इथं आहे। इतर शेतकऱ्यासाठी 3,40,000 रुपये इथं आहे। तर पॉवर टिलरसाठी पण इथं दाखवण्यात आलेलं आहे। ट्रॅक्टरचं इथं पहा 5 लाख अनुदानापर्यंत इथं पहा ट्रॅक्टर
4WD अबाव 40 PTO HP साठी 5 लाख रुपये अनुदान इथं आहे। आणि मित्रांनो 5 लाख रुपये अनुदान आहे, मिळणार का हे तुम्हाला प्रश्न पडला होता। परंतु तुम्हाला जे 2WD असेल ते PTO असेल त्यामध्ये तुम्हाला बदल तुमचं जे ट्रॅक्टर असेल तर ते इथं आपल्याला सविस्तर बघून घ्यायचे आणि त्यानुसार आपल्याला सबसिडी किती येणार आहे ते पण इथं आपण बघू शकता। ट्रॅक्टर 4WD अबाव 40 PTO HP साठी मित्रांनो 5 लाख रुपये अनुदान आहे। परंतु हे 5 लाख अनुदान कोणासाठी आहे, जे ज्या शेतकऱ्यांना कमी शेती आहे, ST साठी SC साठी आहे आणि इथं मित्रांनो आपल्या इतर शेतकऱ्यांसाठी 4 लाख रुपये अनुदान हे आहे मित्रांनो। तर ते शेतकरी कोणत्यामध्ये पण मोडत असेल तर त्या इतर मध्ये मोडत असेल तर त्यांना 4 लाख रुपये अनुदान इथं भेटणार आहे। जे 5 लाख म्हणत होते परंतु 5 लाख आहे अनुदान, परंतु यामध्ये जे आहे ते तुम्हाला SC ST किंवा कमी शेती स्मॉल फार्मरसाठी ही योजना इथं तुम्हाला सबसिडी देण्यात येणार आहे। 50% सबसिडी त्यांच्यासाठी आहे आणि 40% सबसिडी इथं इतर शेतकऱ्यांसाठी आहे। तर मित्रांनो हे ट्रॅक्टरचं चार्ट आहे। आपण फक्त या व्हिडिओमध्ये ट्रॅक्टरबद्दलच माहिती घेणार होतो। तर ट्रॅक्टरचा चार्ट तुम्हाला कितीमध्ये कोणते अनुदान आहे ते इथं तुम्हाला बघण्यात आलेलं आहे। या चार्टची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तो तुम्ही डाउनलोड करून ते पण सविस्तर इथं पाहू शकता। मित्रांनो आता पॉवर टिलरचं आहे, इतर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही हे चार्ट डाउनलोड करून बघू शकता। तर मित्रांनो आता पहा, तुम्हाला सबसिडी तर कळलेलीच आहे। तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला एक शासन निर्णय पण दाखवणार आहे की तुम्हाला जे कोणी नाही म्हणत असेल तर यामध्ये पण हा चार्ट पण त्यांना दाखवू शकता किंवा दुसरा एक चार्ट तुमच्या समोर मी इथं ओपन करून दाखवतो। संचालक निविष्ठा व गुण नियंत्रण प्रति जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सर्व विभाग कृषी सहाय्यक संचालक सर्वे कृषी यांत्रिकीकरण उप अभियान SMAM योजनेअंतर्गत अनुदानासाठी पात्र असलेल्या कृषी अवजारे याची सुधारित एकत्रित यादी व मंजूर कमाल अनुदान मर्यादेबाबत बघू शकता। मित्रांनो कृषी यांत्रिकीकरण उप अभियानाच्या अंमलबजावणीसाठी केंद्र शासनाचे संदर्भ क्रमांक 1 अन्वये मार्गदर्शक सूचना निर्गमित केलेल्या आहेत। सदर मार्गदर्शक सूचनानुसार राज्यामध्ये कृषी यांत्रिकीकरण उप अभियान SMAM ची अंमलबजावणी करण्यात येत आहे। या योजने मार्गदर्शक सूचनानुसार अनुदानासाठी पात्र कृषी अवजारासाठी यादी घोषित करण्यात येते। त्या अनुषंगाने केंद्र शासनाच्या दिनांक 27 ऑक्टोबर 2023 चे संदर्भीय पत्र क्रमांक 2 अन्वये कृषी यांत्रिकीकरण अभियान SMAM योजनेअंतर्गत अनुसार पात्र असलेल्या। तर मित्रांनो तुम्ही हा संपूर्ण चार्ट वाचून घ्या आणि ह्या चार्टची पण लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। तर तुम्ही हा बघितल्यानंतर तुमच्या कृषी सहाय्यकाला दाखवा। कृषी सहाय्यकाला तर हा माहीत आहे, परंतु ते पण म्हणतात की हे अजून माहिती नाही असं सांगताय। आणि मित्रांनो जेव्हा आता महत्त्वाचा प्रश्न आहे की अनुदान तर हे 4 लाख तुम्हाला भेटणार आहे इतर शेतकऱ्यांसाठी आणि SC ST आणि कमी शेती आहे त्यांच्यासाठी 5 लाख रुपये अनुदान ते ट्रॅक्टर भेटणार आहे, परंतु ट्रॅक्टरनुसार आहे मित्रांनो की प्रत्येक ट्रॅक्टरला एवढीच अनुदान असं नाही आहे। आणि तुम्हाला एक प्रश्न पडला होता की यामध्ये तुम्हाला ज्या शेतकऱ्यांना ट्रॅक्टर लागलेला आहे पूर्वसंमती आलेले आहे आणि पूर्वसंमतीवर जी जुनी रक्कम होती, जे जुनी अनुदानाची रक्कम होती तेच अनुदान राहील का? तर हो मित्रांनो, तुम्हाला जर पूर्वसंमती भेटली असेल, पूर्वसंमतीवर अंदाजित अनुदानाची रक्कम इथं दाखवण्यात आलेली असेल, ती जुनीच रक्कम दाखवण्यात आलेली असेल तर तुम्हाला तेवढंच अनुदान इथं भेटणार आहे। आणि ज्या शेतकऱ्यांना नवीन लॉटरी लागलेली आहे, नवीन ट्रॅक्टर लागलेला आहे आणि त्यांना पूर्वसंमती यायची राहिलेली होती आणि त्यांना आता इथून पुढे पूर्वसंमती येणार आहे आणि पूर्वसंमती आल्यानंतर त्यांना नवीन जे चार्टनुसार जी अनुदानाची रक्कम आहे ती पाहायला भेटणार आहे। तर मित्रांनो इथून पुढे ज्यांना ट्रॅक्टर लागतील, ज्यांना पूर्वसंमती भेटेल, त्यांना आता नवीन पद्धतीचा अनुदानाची रक्कम इथं वितरित करण्यात येणार आहे। तर अशा प्रकारे हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। यामध्ये तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असेल कमेंटमध्ये बॉक्समध्ये नक्की विचारा, तुम्हाला लगेच त्याचा रिप्लाय देण्यात येईल। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय हिंद।